विद्यार्थी मित्र हो, आज आपण महाराष्ट्र राज्याची माहिती बघत होतो. भारतीय शासनाने राजकारण समजून घेत असताना महाराष्ट्र राज्याची निर्मिती किंवा ऐतिहासिक वाटचाल त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावी लागेल. आणि ही वाटचाल समजून घेत असताना एकंदरीत महाराष्ट्र राज्याची एक तोंडवळख तुम्हाला असावी हा दृष्टिकोन समोर ठेवून या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्र राज्याची प्राथमिक माहिती ते ढोबळमानाने त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्यामध्ये राहिलेला जो उर्वरित भाग आहे तो आज आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्याच्या शेती क्षेत्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये कापूस, ऊस, फळे हे प्रामुख्याने पिके त्या ठिकाणी घेतली जातात. ज्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, सोलापूर यासारख्या भागामध्ये ज्वारी, करडी, कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात असतं. तसेच यवतमाळ असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल या भागामध्ये कापूस लागवडीचे क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं. याचबरोबर भोकरदन, सिल्लोडसारखे काही तालुक्यामध्ये जर विचार केला आपण, मक्का हे उत्पादन महाराष्ट्रामध्ये अग्रेसर या तालुक्यामध्ये घेतलं जात असतं. आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्यतः ऊस उत्पादक म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडं ओळखला जातो. मग या ऊस उत्पादकामध्ये कृष्णा असेल, पंचगंगा असतील, कावेरी असेल, त्याचबरोबर गोदावरी असेल, हे नद्यांनी महाराष्ट्रातील खोरे अत्यंत सुपीक त्या ठिकाणी बनलेले आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन देखील अनेक प्रकारे घेतलं जात असतं. आणि याबरोबरच महाराष्ट्रामध्ये काही फळांची लागवड देखील त्या ठिकाणी केल्या जात असते. मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्यामधील जालना जिल्हा, संभाजीनगर यासारखे जिल्हे हे मोसंबी क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रेसर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याबरोबरच विदर्भामधील नागपूर असेल, चंद्रपूर असेल या भागामध्ये संत्र्याचं उत्पादन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात असतं. आणि याशिवाय खानदेशमध्ये जळगाव, धुळे यासारख्या भागामध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या जात असते. अशा स्वरूपाचे प्रामुख्याने पिके या ठिकाणी आपल्याला फळे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याशिवाय पेरू असेल, जांब असेल, बोर असेल यांची देखील शेती महाराष्ट्रामध्ये केल्या जात असते. परंतु खऱ्या अर्थानं कोकणामध्ये हापूस आंबा असेल, देवगड असेल यासारखे अनेक, केशर आंबा असेल, आंब्यांची लागवड देखील महाराष्ट्रामध्ये केली जात असते. एकंदरीत अनेक फळे महाराष्ट्रातून निर्यात त्या ठिकाणी केली जात असताना आपल्याला दिसून येते. म्हणून महाराष्ट्राची शेती ही अत्यंत सधन म्हणून त्या ठिकाणी आपण बघतो. त्यानंतर आपल्याला माहिती बघायची ती म्हणजे राज्याचं प्रतीक हे शेकरू म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. याबरोबरच राज्यपक्षी हरियल नावाचा राज्यपक्षी त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. आणि ताम्हण किंवा जारूल हे राज्यफूल म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते. आणि राज्यवृक्ष म्हणून आंबा हा महत्त्वाचा फळ किंवा वृक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ज्याप्रमाणे राष्ट्राचे जे काही प्रतीके असतात तशा स्वरूपामध्ये हे महाराष्ट्राचे प्रतीके म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. प्रत्येक राज्याचे काही स्वतःचे काही वैशिष्ट्य असतात, तशाच स्वरूपाची ही महाराष्ट्राची वैशिष्ट्ये म्हणून या राज्यपक्षी, राज्यफूल आणि राज्यवृक्षाकडे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याबरोबरच काही पर्यटन व्यवसाय देखील महाराष्ट्रामध्ये भरभराटीला आलेला आपल्याला दिसून येतो. मग यामध्ये सर्वप्रथम अजिंठा, वेरूळ लेण्यांचा सहभाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. इसवी सन 3-4 शतकामध्ये बौद्ध लेणी, कैलास लेण्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत सुंदर असं नक्षीकाम या लेण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. एकाच संलग्न अशा खडकामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. याबरोबरच वेरूळच्या लेण्यामध्ये आपल्याला कैलास मंदिर देखील त्या ठिकाणी आपल्याला एकाच अखंड खडकामध्ये तयार कोरलेलं आपल्याला दिसून येतं.
अशा स्वरूपाचे अनेक पर्यटन स्थळं महाराष्ट्रामध्ये भरभराटीस आलेली आपल्याला दिसून येतात. यामध्ये संभाजीनगरचं बीबी की मगमारा असेल, याबरोबरच मुंबईचं गेट ऑफ इंडिया असेल, यासारखी अनेक पर्यटन स्थळे देखील भारतामध्ये निर्माण झालेली आहेत. महाबळेश्वर असेल, थंड हवेचे ठिकाण लोणावळा असेल, ही एक पर्यटन स्थळे त्या ठिकाणी देशातून विदेशातून लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत असतात. अशा स्वरूपाचं एकंदरीत पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रामध्ये विकास पावलेला आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याबरोबरच सह्याद्रीच्या कडे कोपऱ्यामध्ये अनेक प्रकारचे शिवाजी महाराजापासून किल्ले देखील निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. एक किल्ल्याकडे येथे एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपण त्या ठिकाणी आपण बघत असतो. हे ऐतिहासिक वारसास्थळे देखील एक पर्यटन स्थळ म्हणून देखील एक नावारूपाला आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. मग या पर्यटन स्थळामध्ये रायगड असेल, प्रतापगड असेल, सज्जनगड असेल, दौलताबादचा किल्ला असेल, हे किल्ले त्या ठिकाणी भर घालत असताना आपल्याला दिसून येतात. अत्यंत नक्षीकाम त्या ठिकाणी बरोबरच अत्यंत गुप्त वार्ता दौलताबादसारखा किल्ला जर बघितला आपण की जिंकण्यास अवघड असे किल्ल्यांची निर्मिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थानं या डोंगर दऱ्यातील किल्ल्यामुळं महाराष्ट्राचा इतिहास भूगोल हा इतर राज्यांच्या इतिहास भूगोलापेक्षा वेगळा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. याबरोबरच काही धार्मिक स्थळे देखील या ठिकाणी भरभराटीस आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये मग जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून ओळखलं जातं असे पंढरपूर, पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी आपल्यास प्रसिद्ध आहे. याबरोबर तुळजापूरची तुळजाभवानी असेल, कोल्हापूरची लक्ष्मी असेल, शिर्डी, शिवगाव, शनी शिंगणापूर यासारखी अनेक धार्मिक स्थळांचा विकास महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. काय की धार्मिक स्थळे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आपल्या पंचक्रोशीमध्ये देखील आपण बघतो राजूरसारखं एक 3.5 पीठापैकी एक गणपतीचं पीठ पूर्ण पीठ म्हणून त्या ठिकाणी आपल्या राजूर या देवस्थानाला त्या ठिकाणी परवानगी आहे. किंवा नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक धार्मिक स्थळं देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. दगडूशेठ हलवाई असेल आणि शिवजयंती गणेशोत्सवामध्ये लालबागचा राजा मुंबईचा असेल, सिद्धिविनायकाचं मंदिर असेल, लक्ष्मी मातेचं मंदिर असेल, अशा स्वरूपामध्ये एकंदरीत भारतामध्ये धार्मिक स्थळांची रेलचेल त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आपल्या जालन्याच्या जवळच असलेले देऊळगाव राजा हे विदर्भातील ठिकाण, या ठिकाणी बालाजीचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या बालाजीला प्रति बालाजी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात असतं. अशा स्वरूपाची महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची धार्मिक स्थळे देखील निर्माण झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. याबरोबरच महादेवाचे जे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये 4 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग यामध्ये विरुळचं कृष्णेश्वर असेल, औंढा नागनाथाचं मंदिर असेल, याबरोबरच यासारखी अनेक त्र्यंबकेश्वरचं मंदिर असेल, भीमाशंकर असेल, ही मंदिरं कैलासची म्हणजेच महादेवाची मंदिरं या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असे मंदिरं त्या ठिकाणी येतात. भारतातून किंवा भारताच्या बाहेरून देखील अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असताना आपल्याला दिसून येतात. याशिवाय चंद्रपूरसारख्या ठिकाणी ताडोबा अभयारण्य देखील विकसित झालेलं आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्याघ्र प्रकल्प आहेत. या ठिकाणी देखील पर्यटक म्हणून त्या ठिकाणी येत असतात. याबरोबरच गवताळा अभयारण्य असेल, पशुपक्ष्यांसाठी गवताळा अभयारण्य त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अशा स्वरूपामध्ये एकंदरीत महाराष्ट्रामध्ये एकंदरीत थोडं ओळख असताना आपल्याला दिसून येते. किल्ल्यामध्ये आपण बघितले की रायगड असेल, दौलताबाद असेल,
प्रतापगड असेल, याबरोबरच महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसुबाई शिखर असेल, मांगी तुंगी असेल, असे अनेक भाग या ठिकाणी एक पर्यटन किंवा विकसित पावलेले आपल्याला दिसून येते. आणि जालना जिल्ह्यामध्ये देखील जाळीचा देव म्हणून त्या ठिकाणी एक चक्रधर स्वामीचे एक नावाजलेलं ठिकाण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्राची एकंदरीत आपण धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. याशिवाय महाराष्ट्र शासनाने देखील स्वतःचं संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर के राजकीय विभाग देखील त्या ठिकाणी निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात. 6 प्रकारचे राजकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये कोकणी भाग म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगाचा पलीकडील जो भाग आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हा भाग कोकणचा भाग म्हणून त्या ठिकाणी विभागला जात असतो. याबरोबरच पुणे, नाशिक हा पुणे विभागामध्ये भाग त्या ठिकाणी येत असतो. याबरोबरच नाशिकचा भाग आहे संपूर्ण मराठवाड्यासाठी औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर देखील त्या ठिकाणी आपल्याला विकसित झाले दिसून येतं. मग या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, या नांदेड, या 8-9 जिल्ह्यांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. याबरोबर अमरावती आणि नागपूर हे विदर्भामध्ये 2 प्रशासकीय भाग त्या ठिकाणी पाडलेले आहेत. अमरावतीचे सर्व जवळचे जे काही जिल्हे आहेत, अकोल्यासारखे, हे सर्व जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी अमरावती विभागामध्ये होत असतो. तर नागपूर विभागामध्ये नागपूर असेल, नागभीड असेल, यासारख्या भागाचा त्या ठिकाणी समावेश आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे प्रशासनाच्या सोयीसाठी अशा स्वरूपामध्ये 6 प्रशासकीय भाग महाराष्ट्राचे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये एकंदरीत महाराष्ट्राची ओळख आपल्याला या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. या नंतरच्या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याचा एक ऐतिहासिक मागोवा या ठिकाणी घेऊ. एक प्रकारची आपल्याला प्राथमिक स्वरूपामध्ये महाराष्ट्राची तोंड ओळख असावी, हा या मागील 2 तासिकांचा आणि आजच्या तासिकेचा आपण या ठिकाणी संदर्भामध्ये विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या तासिकेमध्ये मला वाटतं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची एकंदरीत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.